नमस्कार मित्रांनो. रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. संपूर्ण संस्कृतचा अभ्यास कसा करायचा आहे. जे लास्ट काही दिवस आपल्याकडे बाकी आहेत 1-2 दिवस त्याच्यामध्ये. सो त्याच्या खाली अशा कमेंट्स होते, की संयुक्त संस्कृतचा पण अभ्यास कसा करायचा आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. सो ते आता आपण बघणार आहोत. आय नो की पेपर जवळ येईल तसं तुम्हाला टेन्शन वाढत चाललेलं आहे, की जे आपले सुट्टी आहेत तर ते पाठ होत नाहीये किंवा टेबल्स पाठ होत नाहीये किंवा नक्की अभ्यास कसा करायचा हे कळत नाहीये. तर डोंट वरी आता तुम्हाला मी एक रोडमॅप सांगणार आहे. की नक्की अभ्यास कसा केला पाहिजे किंवा नक्की काय-काय स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर तुम्हाला सगळ्यांनाच ना या ठिकाणी पेपर बघायला मिळतोय माझ्या मागे पॅटर्न कसा आहे तर तो. तर सगळ्यात पहिल्यांदा सुगम संस्कृतम अतिशय ईझी पार्ट आहे. याच्यामध्ये काही जास्त डिफिकल्ट नाहीये. काल मी एक शॉर्ट अपलोड केला होता, शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये आपण काय बघितलं की मी तुम्हाला रँडमली संख्या दिल्या होत्या आणि तुम्हाला काय करायचं होतं त्या संख्यांना मला लिहून दाखवायचं होतं अक्षरामध्ये कसं येतं ते. तर बऱ्याच जणांनी ते फॉलो केलं होतं. सिमिलरली आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण करणार आहोत, जेणेकरून आपण त्याची रिव्हिजन पण करूयात आणि तुम्हाला पण कळेल की संख्या तुम्हाला आठवतायत की नाही. सो बघा सगळ्यात पहिला जो आपला विभाग आहे खूपच इझी आहे, जो की आहे सुगम संस्कृतम. 6 मार्क्सचा हा विभाग आहे. म्हणजे 6 मार्क मिळवायला तुम्हाला आता निबंध लिहावा लागतो, पण या ठिकाणी असे चुटकीसरशी 6 मार्क मिळणार आहेत. सो अजिबात कोणीही या विभागाला स्किप नाही करायचं आहे. तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 6 मार्कांच्या विभागामध्ये पहिला क्वेश्चन असतो तो म्हणजे चित्रपद कोशाचा. आता हे जे चित्रपद कोश आहे ना, ते पण अतिशय ईझी आहे. इन केस जर तुम्ही अजूनही पाठांतर केलं नसेल, तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एक तर पहिली गोष्ट मी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू? जाम कन्फ्युजन आहे. याचं कारण असं आहे की काही इंग्लिश मीडियमची मुलं पण आहेत, ज्यांचं कंपोझिट संस्कृत आहे. सो त्याच्यामुळे मी आधी हिंदी आणि हिंदीमध्ये मोस्टली बोलायचे. पण खूप साऱ्या कमेंट्स अशा आहेत की मराठीमध्येच बोललं पाहिजे. सो मी आता मग मराठी कंटिन्यू करेन. ठीक आहे? ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 चित्र येतात आणि त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला याची उत्तरं लिहायची असतात. आता यासाठी काय करायचं लास्ट मोमेंटला? जे आपले चित्रपट कोशाचे 4-5 पानं आहेत, त्याच्यामध्ये सगळे चित्र बघून तुम्हाला उत्तरं आय मीन ते लिहायचं, शब्दामध्ये लिहायचं ट्राय करायचं आहे. जास्त काही नाही करायचंय. 1-2 वेळा लिहून काढा सफिशियंट आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये हे काम होतं. ठीक आहे? इन केस अजूनही पाठांतर झालं नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो चेकआउट करा. त्यामध्ये मी ट्रिक्स आणि अतिशय काही-काही फनी-फनी गोष्टी सांगून तुमच्याकडून ते पाठ करून घेतलेलं आहे. तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे संख्या. आता संख्यामध्ये 1 ते 100 करायला वेळ असेल किंवा तुम्हाला येत असेल तर बेस्ट आहे. नसेल तर मी तुम्हाला आता काहीतरी रँडमली संख्या सांगते. तर त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये अक्षरामध्ये लिहून दाखवायच्या आहेत. बघू कोणाला हा टास्क करता येतोय. तर संख्या नीट बघा. पहिली संख्या आहे 18, दुसरी संख्या आहे 98, तिसरी संख्या आहे 77, चौथी संख्या आहे 54, पाचवी संख्या आहे 23, सहावी संख्या आहे 33 आणि सातवी संख्या आहे 42. ठीक आहे. या सगळ्या संख्या ज्या मी रँडमली कुठे लिहिलेल्या आहेत, तुम्हाला त्याला वन बाय वन खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. संस्कृतमध्ये लिहिणं अवघड असेल, डोंट वरी तुम्ही फक्त बोललात तरीही चालेल. हे फक्त तुम्हाला येतंय की नाही हे चेक करण्यासाठी आहे. सो जस्ट एवढ्या संख्या जर तुम्हाला करता आल्या ना, तर मग ठीक आहे. म्हणजे बाकी तुम्हाला मग संख्याची रिव्हिजन करायची गरज नाही पडणार. सिमिलरली समय स्तंभ मेलनमध्ये काय करायचं आहे? या ठिकाणी तुम्हाला 5:00 दिलं असेल, या ठिकाणी पंचवादनमला मॅच करायचं आहे. आता मी तुम्हाला काही समय देते, याचं तुम्हाला संस्कृतमध्ये येतंय का नाही ते मला सांगा. लिहायची गरज नाहीये. थम्स अप जरी दिलं कमेंट बॉक्समध्ये तरी पण मला कळेल की तुम्हाला हा प्रश्न येतोय. सो बघा, फर्स्ट आहे याला काय म्हणतात हे तुम्ही संस्कृतमध्ये मनातल्या मनात म्हणायचंय किंवा लिहून पण दाखवू शकता. त्यानंतर सेकंड आहे हे, थर्ड आहे हे, फोर्थ आहे 8:10 10 मिनिट्स पास्ट 8. त्यानंतर आहे 9:45 आणि त्यानंतर आहे 12:55. ठीक आहे. सो हे जे मी लिहिलेलं आहे याला संस्कृतमध्ये काय काय बोलतात हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगणार आहात. इन केस तुम्हाला माहिती नसेल तर मी सुगम संस्कृतमचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलाय, तो चेकआउट करा. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये वगैरे मिळून जाईल. ठीक आहे. येस. सो डन. हे आपण केलेलं आहे. ही एक्सरसाइज तुम्हाला फॉलो करायची आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा. मी आता हे इरेज करते आणि आपण पुढे जाऊयात. सो पहिला टास्क तुमचा हाच आहे की तुम्ही हे करणार आहात. त्याचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो चेकआउट करणार आहात. काही अडचण असेल तर. नेक्स्ट आहे तो म्हणजे द्वितीय विभाग गद्य. ॲज यू ऑल नो की आपल्याला गद्यामध्ये काय काय आहे. पहिली गोष्ट आद्य कृषक पृथुवैन्य आहे. दुसरी गोष्ट व्यसने मित्र परीक्षा आहे. त्यानंतर आहे स एव परमाणु आहे. आफ्टर दॅट वी हॅव आदि शंकराचार्य. सो ऑलमोस्ट एक 4 लेसन्स तुमच्याकडे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारलं जात नाही. या चौघांचे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत गद्यमध्ये. तुम्हाला काय करायचंय बघा, आजचा वेळ आहे तुमच्याकडे आणि उद्याचा वेळ आहे तुमच्याकडे. ठीक आहे. तो आज क्या करने वाले आप सब लोग जाऊन तो व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामध्ये संपूर्णचे पण काही चॅप्टर्स असतील ते स्किप करा. तुम्हाला फक्त एवढेच चॅप्टर्स आहेत. आद्य कृषक पृथुवैन्य, व्यसने मित्र परीक्षा,
स एव परमाणु आदि शंकराचार्य. काही राहिलं असेल तर सॉरी, पण एवढे 4च चॅप्टर्स आहेत. ते तुम्हाला बघायचे आहेत कारण त्यामध्ये मी विभक्ती कशी आहे प्रत्येक शब्दाची किंवा विशेषणामध्ये काय येऊ शकतं, हे सगळं त्याच्यामध्ये कह क मदतीमध्ये काय येऊ शकतं हे पण सांगितलेलं आहे. इव्हन आपण ना पॅसेजवरचे पी-वाय-क्यूज पण सॉल्व्ह केलेले आहेत. सो त्या व्हिडिओज नंतर तुम्हाला गद्यमचे जे पॅसेजवरचे क्वेश्चन्स आहेत त्याचा व्हिडिओ चेकआउट करायचे आहे. आता नेक्स्ट तुम्ही काय करणार आहात बघा. आता त्याच्यामध्ये काय काय क्वेश्चन्स येतात. कारण मला क्वेश्चन सगळ्यांनी अटेम्प्ट करायचाच आहे. कह क मदती स व परमाणूसाठी नाही येणार, बाकी सगळ्यांसाठी येऊ शकतो. पूर्ण वाक्यानं अटेम्प्ट करायचं आहे. सत्यम असत्यम आला तर करायचाच आहे वाक्य परत लिहून. वाक्य पुनर्लिखित आहे त्याच्यामुळे वाक्य परत लिहून करायचं आहे. हे जर तुम्हाला गद्यांशाचं नाव माहिती नसेल तर स्किप करू शकता, पण माझ्या मते तुम्ही नाव करून जा गद्यांशाचं. अमरकोश बाय हार्ट झाला नसेल स्किप करू शकता हा क्वेश्चन आला तर, कारण 3 पैकी कोणते पण 2च सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, मोस्टली हे 2 प्रश्न एकत्र नाही दिले जात आणि दिलेच तरी पण ऑलरेडी मी अमरकोशचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. प्लीज चेकआउट करा. सगळे शब्द तुमचे तो एक व्हिडिओ बघितला की बाय हार्ट होतील. त्याची लिंक तुम्हाला प्लेलिस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो बेसिकली जास्त व्हिडिओज नाहीयेत माझे. आय गेस 27-28 व्हिडिओज आहेत. त्यामध्ये पण संपूर्ण आणि संयुक्त एकत्र आहे. संयुक्तचे खूप कमी व्हिडिओज आहेत कारण तेवढाच सिलेबस रिक्वायर्ड आहे. तुम्हाला जास्त काहीच नाही करायचंय. सो हवं तर तुम्ही एक नोट डाउन करून ठेवा मी कोणते कोणते व्हिडिओज बघायला सांगितलेले आहेत. सुगम संस्कृतमचा एक व्हिडिओ, गद्यवाला एक व्हिडिओ, अमरकोशवाला एक व्हिडिओ. ठीक आहे, याच्या पलीकडे काही नाही करायचंय. नेक्स्ट बघा. शब्दज्ञानामध्ये पण 3 पैकी 2 करायचं आहे. हे विशेषणाम, संधी, लकार, धातू हे सगळं मी गद्यमच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. सो ते व्हिडिओ पाहिले की हे पण तुमचं कव्हर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेम. परत खाली पण सेम गद्यांशवालाच आहे. ते पण त्याच्यामध्ये कव्हर होईल. नेक्स्ट आहे सरळ अर्थ लिहायचा आहे. अगेन नदी सुक्तम आणि नाट्ययुग्मम असं 2 तुमच्याकडे आहे. दोघांपैकी काहीतरी एकच करा. दोन्ही करायचं नाही कारण एक ऑप्शनला तुम्ही आरामात टाकू शकता. सो बघा या ठिकाणी सिलेबस किती रिड्यूस होतोय तुमचा. एकतर नाट्यद्वयम करा, आय मीन काय नाट्ययुग्मम करा किंवा नदी सुक्तम करा. दोघांपैकी जे काही तुम्हाला इझी वाटेल. दोघांचे पण व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही ट्रान्सलेशन काही अडचण असेल तर बघू शकता. नसेल बघायचं तर ठीक आहे, तुम्हाला मी पीडीएफ प्रोव्हाइड केलेली आहे. ती फक्त रीड आउट करा तरी पण चालेल. ठीक आहे, ते पटकन होईल काम. दोघांपैकी एकच काहीतरी करा. माझ्या मते नाट्य युग्मम थोडं इझी आहे कारण 2च करायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, सो ते इझी आहे बट अगेन डिपेंड्स ऑन यू. बाय द वे पीडीएफ अपलोड केलेली आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. इंग्लिशमध्ये असेल तुमचं माध्यम भाषेत इंग्लिशमध्ये, मराठी असेल तर मराठीमध्ये. माध्यम भाषा आता याच्यामध्ये बघा, जे मी तुम्हाला आता 4 चॅप्टरची नावं सांगितली. कुठलं कुठलं? आद्य कृषक पृथुवैन्यः, व्यसने मित्र परीक्षा, स एव परमाणु, आदि शंकराचार्य यासोबत याच्या स्वाध्यायामध्ये जे जे माध्यम भाषेवाले आहेत तेवढेच करायचे आहेत, तेवढे सफिशियंट आहेत. त्याच्या मागचं आय मीन त्याच्या पलीकडचं काही नाही विचारलं जात. सो या 4च्या खाली जे पण माध्यम भाषा आहेत तेवढेच करा. ठीक आहे, तेवढं सफिशियंट आहे. कसं करायचं आहे? कुठलंही एखादं रेफरन्स बुक घेऊ शकता. त्याच्यामधले आन्सर्स बघा. तेच आन्सर लिहिले तरी पण चालतील. ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहेत. प्रस्तावना आहे, मध्ये आन्सर आहे, खाली कन्क्लुजन आहे. सो तेच आन्सर तुम्ही रट्टा मारलेत किंवा ते वाचून काढलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे पद्यांश. पद्यांश मध्ये काय काय आहे आपल्याकडे? युग्ममाला आहे, सुक्ती सुद्धा आहे आणि चित्रकाव्यम आहे. 3 अवेलेबल आहेत आपल्याकडे. तिघांपैकी कोणतेही 2 केले तरी पण चालेल. नेक्स्ट आहे वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. त्याचा काही जास्त अभ्यास करायची गरज नाही. अतिशय इझी आहे. एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ मी अपलोड केलाय. त्यामध्ये मी शिकवलेलं आहे वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म एकाच व्हिडिओमध्ये. ते काय पटकन बघून होईल तुमचं. कारण ते तुम्हाला विचारलं जातं सरळ अर्थासाठी. अगेन यू हॅव ऑप्शन की दोघांपैकी एकच काहीतरी करा कारण पेपरमध्ये एकच लिहायचंय कुठलं तरी. सो आय वुड सजेस्ट की वाचन प्रशंसा करा. वाचायला पण सोपं आहे, कळायला पण सोपं आहे. सो ते यासाठी करायचं आहे. हे तुम्हाला जे विचारलं जातं पद्य शुद्धे पूर्णे, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 ओळींचे श्लोक येतात. सुक्ती सुद्धा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम मधलं. तर या तिघांपैकी कोणते पण 2 करा. चित्रकाव्यम स्किप केलं तरी पण चालेल. सुक्ती सुद्धा आणि युग्ममाला मात्र करून जायचं आहे कारण त्यातले मोस्टली म्हणजे तिघांमधले एक श्लोक असा येतो आणि चान्सेस आहेत की हे 2 जरी केले सुक्ती सुद्धा आणि युग्ममाला तरी पण चालेल. पण इन केस तुम्हाला जर या दोघांपैकी एक डिफिकल्ट वाटतंय तर तुम्ही मग ते चित्रकाव्यम सोबत रिप्लेस करा. इन शॉर्ट तिघांपैकी काहीतरी 2 तुम्हाला करायचं आहे. पद्यवरचे क्वेश्चन आणि आन्सर्स ऑलरेडी पद्य शिकवताना आपण बघितलेलं आहे पद्याचा अर्थ वगैरे. सो तुम्ही हे आरामात सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. पृथक्करणमध्ये बघा तुम्हाला मी ना भाषा अभ्यासाचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. संयुक्तचा. त्याच्यामध्ये आपण हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर लिंक अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलंय की नाम सर्वनाम ओळखायचं कसं किंवा क्रियापद धातू ओळखायचे कसे. सो तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तो नक्की करा. तुम्हाला यासाठी ॲज काही टेबल्स नाही करावे लागणार. फक्त थोडंफार लॉजिक लक्षात घ्यायचं आहे. जे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय. सो तो व्हिडिओ पाहिला तर खूप बेनिफिशियल आहे. तुमचा हा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होईल.
त्याच्यानंतर संख्यावाचक मी व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामधलेच संख्या एक्झामला येणार. शॉर्ट्स मध्ये पण मी बरेचसे संख्यावाचक घेतलेले आहेत. संख्यावाचकचा व्हिडिओ नसेल पाहिला तर प्लीज चेकआउट करा. संयुक्तचा वेगळा आहे, संपूर्णचा बघू नका. संयुक्तचाच बघा, कंपोजिटचाच बघा. ज्याच्यामध्ये ज्या संख्या मी घेतलेल्या आहेत त्याच एक्झाम मध्ये येणार. सो तो व्हिडिओ करायचा आहे. समास अगेन मी जो भाषा अभ्यास सेशन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला समास कसं आयडेंटिफाय करायचं वरचे सांगितलंय. डीप मध्ये हवा असेल तर समासचा वेगळा व्हिडिओ आहे, तो चेकआउट करू शकता. समानार्थक विरुद्धार्थक आपण शॉर्ट्स मध्ये घेतो आहोतच, त्याच्यातून तुम्ही करू शकता. वाच्यवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्वमस्थाने भवानी योजनेत वरती पण केलेला आहे. विशेषण आणि विशेषक कसं ओळखायचं तर दोघांची विभक्ती लिंग वचन सेम असतं. हे पण मी भाषा अभ्यासच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्हाला कसं फाइंड आउट करायचं ते. ठीक आहे, सो ते व्हिडिओ चेकआउट करा. वाक्य निर्माण वरती फुल एक लाईव्ह सेशन घेतलं होतं आपण. इन केस कोणाचं मिस झालं असेल तर नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये मी काही ट्रिक्स पण सांगितले होते की विभक्ती कशी लक्षात ठेवायची आहे वगैरे. सो तो व्हिडिओ नक्की पहा. आता एक फ्लो काय असणार आहे तुमचा. सुगम संस्कृतम झालं असेल तर गद्यावरती जम्प करा. गद्यामधले व्हिडिओज पाहायचे आहेत आणि हे भाषा काय म्हणतो आपण माध्यम भाषावाले क्वेश्चन्स करायचे आहेत आणि त्यासोबतच ट्रान्सलेशन करायचं आहे. पद्य झालं म्हणजे पाठांतर करून झालं असेल तर तुम्हाला जम्प करायचं आहे कशावरती, पद्याचे पीवायक्यू सॉल्व्ह करण्यावरती. नाही सॉल्व्ह केले तरी पण चालेल, भाषा अभ्यास सफिशियंट आहे. दुसरी गोष्ट, पाठ जेव्हा तुम्ही करणार आहात युग्ममाला किंवा सुट्टी सुद्धा तेव्हा लिहून लिहून पाठ करा, कारण लिहिण्यामध्ये मिस्टेक्स होऊ शकतात. सो त्यासाठी तुम्हाला थोडंफार लिहून बघावं लागेल. माध्यम भाषेसाठी वाचन प्रशंसा करा, तेवढं सफिशियंट आहे. आणि गद्यांश मधल्या माध्यम भाषेसाठी नाट्य युग्मम करा नदी पेक्षा, ते इझी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रामरचे. हे जे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तेवढे फक्त फॉलो करा, जास्त काही करायची गरज नाहीये. वाक्य निर्माणांसाठी एकच व्हिडिओ आहे, तो बघा. 2 दिवसामध्ये सगळा सिलेबस कंप्लीट होणार आहे तुमचा. फक्त सिक्वेन्स मी आता जे व्हिडिओ सांगितलेले आहेत ते प्लेलिस्ट मधून तुम्हाला बघायचे आहेत. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल. अजिबात डिफिकल्ट नाहीये, कंपोजिट तर अजिबात डिफिकल्ट नाहीये. आरामात तुम्हाला 50 मार्क्स आउट ऑफ 50 पण मिळू शकतात जर तुम्ही आता या 2 दिवसामध्ये पण सगळं फॉलो केलं आणि 2 दिवस प्रॉपरली युटिलाइज केले तर. सो अजिबात घाबरू नका. सगळी प्लेलिस्ट नीट बघा. संपूर्णचे व्हिडिओ नाही पाहिले तरी पण चालतील ग्रामरचे वगैरे. पण संयुक्तचे जे जे आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओज ते नक्की बघा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स आणि थँक यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.